पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत अथवा शेवटच्या षटकाला एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 30 मध्ये कंपल्सरी आणावा लागेल. 5 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत आणि पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरनं युवा प्रतिभा संपन्न खेळाडू. गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहतो. यावेळी गोलंदाजी करण्याकरिता नाव आहे तन्मय वेखंडे. गोलंदाजी ट्रॅकवरनं तर स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाजीसाठी हर्षद प्रमुख खेळाडू आहे सारशी संघाचा. तो त्याच्या विपक्षामध्ये प्रचंड वेगानं पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अजिबात बाउन्स बघायला मिळाला नाही. बॉल मात्र सरळ यष्ट्यांच्या मागे शुभम पाटील यांच्या हातामध्ये जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि संघाचं आपण पाहिलं तर पहिला चेंडू या ठिकाणी या संध्याकाळच्या सत्रामध्ये तन्मयकडनं खूप अप्रतिमरित्या हाताळला गेलाय. यावेळेला फिंगर रोल केले परंतु ओळखलं आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर दी रोप. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल सरळ. यावेळी मात्र हर्षदच्या बॅटमधनं आलेला चांगला स्ट्रोक. या संध्याकाळच्या सत्रामध्ये या दुसऱ्या दिवसामधील पहिली बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. सरळ बॉलला फेकून दिलाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार 4. राजेशजी वेखंडे आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे. राजेशजी वेखंडे आपलं सहर्ष स्वागत. वेदांजी पाटील आपण सुद्धा मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स हरोसाळे आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान कुंसई या दोन संघांमध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. चेंडूपूर्वा मैदानामध्ये आहे. ओके गणेशजी वेखंडे आपण सुद्धा मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे. आपलंही सहर्ष स्वागत. चला आपण गेम स्पीडअप करायची आहे. यावेळी चौकार आलाय. चौकार आल्यानंतर हर्षद सुद्धा सांगतोय की आम्ही सुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहोत. हे मात्र हर्षदनं दाखवून दिलं. ॲट बॅटनं तो फटका त्याने सजवलेला. त्याच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा तन्मय सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅकवरनं. वेळ मात्र कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सबब तदनंतर कोणाची ऐकून घेतली जाणार नाही. यावेळेला फटका चांगला आहे. ओव्हर दी कव्हर. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करीत. अगदी अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमधनं कन्सिडर केला आणि बॉल निघून जाईल सरळ बाउंड्री लाईन पार. आलाय चौकार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगचा दुसरा मैदानामधनं बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी हर्षदच्या माध्यमातून केली जाते. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे गावदेवी स्पोर्ट्स हरोसाळे आणि दुसऱ्या बाजूने असेल जय हनुमान कोणसई ब संघ इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थातच दर्शन मोकाशी आणि टीम ते मात्र खेळताना बघायला मिळतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये हरोसाळेकर. मात्र यावेळी हर्षद ज्या पद्धतीने मैदानामध्ये फलंदाजी करतोय अगदी अप्रतिम. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी निर्माण झाली आहे खरी. मात्र वेगानं अगदी वेगानं आपल्या क्रीजमध्ये मात्र माघारी परतलेत. सेफ लँडिंग त्या ठिकाणी बघायला मिळालं खेळाडूंमध्ये. कॉलिंगचा थोडासा अभाव होता कारण हर्षदला माहिती आहे धाव नव्हती तिकडे आणि हर्षदला हेही ठाऊक आहे की त्याची विकेट या मॅचमध्ये किती महत्त्वपूर्ण आहे. कारण रिस्की रन घेण्याच्या नादामध्ये 5 षटकांची मॅच आपण खेळतो आणि ज्यामध्ये थोडासा धोका झाला असता परंतु वेळोवेळी नाकार दिलाय. यावेळी समोरच्या दिशेने खेळायचं होतं मात्र तन्मय तोही कोणापेक्षा कमी नाही आहे हे मात्र त्याने सुद्धा दाखवून दिलंय. कारण आम्ही उल्लेख करतोय वारंवार या हंगामामध्ये याही गोलंदाजाच्या गोलंदाजीचा चर्चा आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये मात्र बघायला मिळाली आहे आणि नुकताच झालेली आपण ISPLच्या ज्या आपण ट्रायल्स पाहिल्या त्यामध्ये याही गोलंदाजाने अगदी दर्जेदार गोलंदाजी केलेली. एक 5 कंप्लीट केला आणि ज्यामध्ये विकेट हॅट्रिक सुद्धा तन्मयने घेतलेली आणि एक त्याची छोटीशी बाईट आपण पाहिली होती.
तो तन्मय यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर आहे, तिकडे झाली आहे खराब फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये. त्या दिशेची आउटफील्ड भयंकर फास्ट आहे. बॉल त्या ठिकाणी विचार केला तर फाईड लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चालला आणि वेगानं 2 धावा कंप्लीट होतील. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर संपले पहिलं आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाखेरीज धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या, त्यामुळे बिनबाद 10 10 रन्स ऑन बोर्ड. एकंदरीत हा षटक जर का आपण पाहिला तर या षटकामध्ये पहिला चेंडू तन्मयकडनं निर्धाव हाताळला गेला होता. त्यानंतर सलगच्या 2 बॉल्सवर हर्षदने 2 चौकार ठोकले. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर चांगला कमबॅक बघायला मिळाला आपल्याला तन्मयकडनं आणि शेवटच्या बॉलवर मिसफील्ड झाल्या कारणाने त्या ठिकाणी मात्र जिथे एक सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट झाले. षटक क्रमांक संपले पहिलं आणि धावांचा विचार केला तर मात्र जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर 10 रन्स ऑन बोर्ड. कल्पेश वेखंडे, कैलासजी भुजारे, राजेशजी वेखंडे आपण सन्मानानं या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम. अनिकेत पाटील आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरनं डावकरे हाताचा गोलंदाज विकासला आपण पाहतोय, मात्र स्ट्रायकिंग एंडला ऋतिकला बघायला मिळाला. ऋतिक आपल्याला ऋतिकची ध्येयष्टी पाहिली तर एक खेळाडूला साजेशी अशी. यावेळेला फिंगर रोल केले, टप्पा पडल्यानंतर बाहेर काढणारा बॉल निघून जाईल विकेटच्या मागे डॉट स्वरूपात. कालच्या दिवसातनं याच विभागातील संघ आपण टॉप 6 मध्ये प्रवेश करताना ज्या संघाला पाहिलं यावेळी आलाय रडार मध्ये आणि तदनंतर मात्र सर बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 440 ओटचा झटका म्हणावा लागेल, इतक्या वेगानं आला आणि मात्र आपण पाहू शका पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला. गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण गोलंदाजाला पाहिलं, रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय कशा पद्धतीने बघा अगदी प्रॉपर टायमिंग मध्ये पिकअप शॉट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला ऋतिकच्या माध्यमातून आणि बॉलला सरळ ऋतिकनं पाठवून दिलाय. अगदी दर्जेदार स्ट्रोक. षटकाराच्या बाहेर जर का प्रेक्षकांना कॅच घेतली तर त्याच्याकरिता संधी आहे, ते म्हणजेच रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते मात्र त्याला दिलं जाईल. संदीपजी पाटील अर्थात SP या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांच्या माध्यमातून मात्र ते प्राइज असेल. परंतु नोंद घ्या तुम्ही कॅच घेताना त्या बॅरिगेटच्या मागे हवेत आणि जिकडे बॅरिगेट्स नाहीयेत तिकडे तुम्ही त्या गुलाबी कपड्याच्या मागे हवे, त्याची आपण नोंद घ्या. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला मागे गेले, जागा बनवली आहे. तदनंतर तन्मयकडनं थोडीशी फंबल बघायला मिळाली. लगेचच बॅकअपला खेळाडू होते तिकडे, बॉलला हातामध्ये कलेक्ट करतायत, तितक्याच वेगानं फेक करतायत आणि एक सिंगल या बॉलवर कन्सिडर होतीये. सिंगलनं आपण पहिलं धावफलक पुढे जात असताना 17-17 हा 17 कोणावर खतरा बनेल. सातत्याने क्रिकेटमध्ये हा आकडा मात्र अशुभ मानला जातो, परंतु तो शुभ की अशुभ हे येणारा पुढचा बॉल मात्र सर्व काही सांगून जाईल. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज विकास आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेला फिंगर रोल केले परंतु अगदी हलक्या हाताने फक्त स्टिअर केलंय या बॉलला. मिड ऑफच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी तन्मय आहेत आणि बॉलवर जिथपर्यंत पोहोचतील एक सिंगल कन्सिडर केली आहे आणि एक सिंगलनं आपण पाहिलं तर धावफलक मात्र वाढत असताना पुढे जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच 18 अभिनय पाटील यांचा जर्सी क्रमांक 18 तो मात्र स्कोर कार्डवर जोडला गेलाय. यावेळेला मागे गेलेत, पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका खेळायचा होता. एक तुम्हारी तो एक हमारी हे मात्र मैदानामधनं कृत्य चालू असताना बघायला मिळतंय. विकास सुद्धा सांगतोय भलेही माझ्या दुसऱ्या बॉलवर षटकार आला असेल परंतु त्यानंतर कमबॅक करणं मी सुद्धा जाणतो आणि तीच गोष्ट मात्र विकासनं दाखवून दिली आहे. बॉल निर्धाव स्वरूपामध्ये विकेटच्या मागे आपण पाहतोय, कारण टप्पा पडल्यानंतर अजिबात बाउन्स बघायला मिळाला नाहीये. बॉल खेळायचा होता आडव्या बॅटनं आपण पाहिलं आणि बॉल थोडासा खाली राहिला. याही वेळेला आलाय रडार मध्ये आणि सरळ बॉलला फेकून दिलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच रिझन मधनं बॉल आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये सरळ. एक दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये ऋतिकनं कन्सिडर केला आणि ऋतिक मात्र सांगतोय की गेल्या बॉलवर निर्धाव आला असला तरी मी सुद्धा मात्र मैदानामध्ये तयार आहे आणि सरळ बॉलला त्याने पाठवून दिलंय बाउंड्री लाईनची सैर करण्याकरिता. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर संपलंय दुसरं आणि 2 षटकाखेरीज धावा मात्र स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 24-24. भरलाय मानाचा SP ग्रुप आयोजित सामना आज भरलाय मानाचा. उपसरपंच चषक सामना भरलाय मानाचा. SP ग्रुप आयोजित सामना आज भरलाय मानाचा. भरलाय रे रणजित
चषक सामना भरलाय मानाचा. एसपी ग्रुप आयोजित सामना आज भरलाय मानाचा. आतापर्यंत 2 षटकं मात्र परफेक्ट 10 मिनिटांमध्ये हाताळली गेलेली आहेत. येणारे 2 षटकं सध्या तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हाताळणं कंपल्सरी असेल, अथवा शेवटच्या षटकाला एक एक्स्ट्रा खेळाडू मात्र 30 आत तुम्हाला आणावा लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा तन्मय वेखंडे सज्ज होईल राईट मोर दी विकेटने. यावेळेला मागे गेलेत कट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू होते ज्यांनी बॉलला स्टॉप केलंय. एक सिंगल या बॉलवर मिळते आणि मात्र ऋतिकला स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते, कारण ऋतिक मात्र भयानक तुफानी फटके खेळतोय. कालच्या दिवसात षटकारांची आतिषबाजी आपल्याला बघायला मिळाली. योगेश पाटील यांच्या बॅटमधनं, सुभाष यांच्या बॅटमधनं, सचिन पष्टे यांच्या बॅटमधनं, निखिल बागुलने शेवटच्या मॅचमध्ये 3 चेंडूमध्ये सलगचे 3 षटकार ठोकले आणि संघाला मात्र टॉप 6 मध्ये घेऊन गेला. आजच्या दिवसामध्ये ऋतिकनं मात्र डावाला सुरुवात तशा पद्धतीची केली आहे. याही वेळेला पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळायचं होतं. बॉल चाललाय, आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर झोनच्या दिशेनं एक सिंगल या बॉलवर मिळती आणि सिंगलनं आता मात्र पाहिलं आपण तर स्ट्रायकिंग एंडला हर्षद पुन्हा एकदा सज्ज होत आहेत एक सिंगल काढून, कारण स्ट्राईक त्यांच्याकडे आली आहे. पुढचा बॉल तन्मय पुन्हा एकदा रनअप मध्ये पावलांमध्ये थोडासा बिघाड बघायला मिळतोय. नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स हरोसाळे आणि जनमान कोणसाई ब इनिंगच्या ब्रेकमध्ये परफेक्ट त्या ठिकाणी टॉस केला जाईल, आपण याची नोंद घ्यायची आहे. आणि जर का संघ नसेल इनिंगच्या ब्रेकमध्ये, दुसऱ्या इनिंगचा चेंडू पडायच्या आत जर का कॅप्टन पोहोचलेले नसतील तर तुम्हाला 5 धावांसाठी पेनलाइज केलं जाईल. आणि तुम्ही बिलोशीची स्पर्धा खेळताय तिथे कोणाबद्दलही गयामाया, कारण तुम्ही जर का तेवढ्या चांगल्या पद्धतीने कोऑपरेट केलं नाही तर मात्र पेनल्टीला तुम्हाला डेफिनेटली सामोरं जावं लागेल. तीन चेंडूमध्ये 3 सिंगल्स या ठिकाणी तन्मयनं खर्ची केल्यात. मात्र तन्मयचं हे षटक चांगलं आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा आलेल्या, 10 धावा आलेल्या, परंतु तदनंतर या षटकात चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओ हो 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 हो, याही वेळेला पंचांकडे जोरदार अपील तर केली आहे. अगदी अप्रतिम चेंडू बघायला मिळाला. बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल कशा पद्धतीने हा चेंडू मात्र त्याने डिलिव्हर केला. वरती विकेटनं आपण त्याला गोलंदाजी करताना पाहतोय आणि पंचांकडे आशापूर्ण नजरेनं पाहत होते, परंतु वा काय अंपायरिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. जे आपले पंच आहेत केणी सर यांच्या माध्यमातून अगदी परफेक्ट डिसिजन तो मात्र त्यांनी या ठिकाणी कळवलाय. सज्ज होईल पुन्हा एकदा तन्मय. याही वेळेला फुलर लाईनची डिलिव्हरी पुन्हा एकदा अगदी अप्रतिम, परंतु त्या ठिकाणी थोडीशी फंबल बघायला मिळतीये आणि लगेच सिंगलचं रूपांतर मात्र डबल मध्ये. एक एक धाव खूप महत्वाची आहे. एक झालेली मिसफील्ड त्यानंतर मॅच ऑन आणि मग मात्र सातत्याने मोठमोठे फटके आपण अनेकदा पाहिलेत. याही वेळेला पुन्हा एकदा त्याच जागेवर चेंडूची हाताळणी बघायला मिळाली. निशांत मागे बॉलवर येत आहेत आणि काय मैदानामध्ये घडलंय ऋतिकनं नक्की केलंय तरी काय मैदानामध्ये. महत्वाचा खेळाडू ऋतिक मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना जो चांगली फलंदाजी करत होता तो मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. विकेटचं झालंय पतन. हर्षद आणि ऋतिक जोडी पाहत होतो, चांगला खेळ त्यांच्याकडनं बघायला मिळत होता आणि यावेळेला महत्वाचा खेळाडू ऋतिक तो मात्र
अमोलजी पाटील वसुरी आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. वेलकम. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय सारशीकरांचा प्रमुख शस्त्र अस्त्र आणि ब्रह्मास्त्र ते नाव आहे मिस्टर दिनेश कोदे. आणि या वेळेला काय मैदानामध्ये घडलंय, गोल्डन डकचे शिकार ठरून मिस्टर दिनेश कोदे परतीच्या प्रवासाला जात असताना विकेट सोबतन यावेळेला आपटून टाकलेला बॉल मधल्या टप्प्यावर बघायला मिळाला. मागे निशाण देत आहेत बॉलवर. राहुल पाटील यांना गोलंदाजी मार्क होणं आपण पाहतोय आणि आमच्यापर्यंत सुशांत यांनी माहिती पोहोचवली आहे की बऱ्याच वर्षांनी त्यांनी कमबॅक केलंय आज क्रिकेटमध्ये आणि तेही मोठ्या स्पर्धेमध्ये केलंय. वाडा तालुक्यातील एका प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये केलंय आणि केल्या केल्या पहिल्या बॉलवर मॅच मधली गोल्डन विकेट मात्र मिळवून दिली आहे. अर्थातच या वेळेला फटका आपण पाहिला तर सरळ निघून गेलाय. पाहिला आपण तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. मागे गेले, जागा बनवली आहे, कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल मात्र मिस झालाय. विकेटच्या मागे डॉट स्वरूपात या ठिकाणी सर कोणाकडनं ओके ओके पंचांकडनं या ठिकाणी मात्र थर्ड अंपायरकडे रेफर केलं गेलंय चेक करण्याकरिता. इट्स अ नो बॉल. सो हा चेंडू नो असेल. येणारा बॉल फ्री हिट असेल. 2 धावांची पेनल्टी आणि या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला यानंतर गोलंदाजी करता येणार नाही. यस यस ऍड केली जाईल. ओके धावसंख्या आपण पाहिली तर 41 स्कोर कार्डवर ऍड करून 41 रन्स ऑन बोर्ड 41 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक होणं गोलंदाजी करण्याकरिता मिस्टर शुभम यावेळी गोलंदाजी मार्क होणं सज्ज होतोय. गोलंदाजी करण्याकरिता 3 चेंडू त्याला मात्र या षटकामधील अजून हाताळायचे आहेत. येणारा बॉल मात्र फ्री हिटचा आहे.
चारही आमचे ऑफिशियल्स अगदी अप्रतिम मात्र त्यांची कामगिरी पार पडत असताना पहिलं आपण तर जीपी पॅनलचे सर्व पंच आहेत अजीम अब्दुल्ले सर, तदनंतर किनी सर मैदानामध्ये आपण त्यांना पाहतोय. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये अजीम अब्दुल्ले सर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. तदनंतर यावेळेला फिंगर रोल केलेत, खरं ओळखायला चांगल्या पद्धतीने ओळखले आणि बॉलला मात्र खेळून काढलंय. एक तर कंप्लीट केली आहे, सिंगलवरच समाधान मानावं लागेल. तदनंतर थर्ड अंपायरची भूमिका या ठिकाणी मात्र बजावताना आपण पाहिलं ते म्हणजेच किस्मतराव सर आणि मुन्ना पठाण सर यांना आपण पाहतो या स्पर्धेकरिता. हे चारही आमचे ऑफिशियल्स ज्यांच्या निदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा आपण पार पडताना पाहणार आहोत आणि पाहतोय. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम अंपायरिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. खूप क्रिटिकल डिसिजन होते तेव्हा सुद्धा अगदी परफेक्ट डिसिजन हे सातत्याने मात्र त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण मॅचेसमध्ये पाहिले. याही वेळेला जर का पाहिलं तर शुभमनं पहिला चेंडू खूप चांगला हाताळलाय. दर्जेदार गोलंदाजी. डॉट स्वरूपामध्ये बॉल विकेटच्या मागे जात असताना निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम मात्र आता इथून एक चेंडू शेष आहे. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 42. या वेळेला फुलटॉस बॉल आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय सरळ स्वतःच्या पवेलियनला मानवंदना देणारा एक दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये तो चाललाय. बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता षटक क्रमांक संपलाय 4 आणि 4 षटका अखेरीस मात्र धावा पहिल्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 12च्या सरासरीनं 48-48. जबरदस्त गाणं या ठिकाणी मात्र डीजे मीत. धावसंख्या 48 यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. शेवटचा आणि अंतिम एक षटक मात्र इथून बाकी आहे आणि ते षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरनं केतन वेखंडे यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय गोलंदाजी करताना. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी बोट टीम कॅप्टन्स गावदेवी स्पोर्ट्स हरोसाळे. कॅप्टन आवाज येतोय का? कोणत्याही संघाचे कर्णधार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रणेश मोकाशी या वेळेला खाली राहिलाय बॉल. नक्की घडलं तरी काय मैदानामध्ये? लेग बाईची धाव बाईची धाव ओके बाईची धाव या ठिकाणी मात्र पंचांनी दर्शवली आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये पहिला चेंडू जो लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली. याही वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तसाच थ्रो मात्र त्या ठिकाणी कलेक्शनला चूक. सातत्यपूर्ण मात्र मिस्टेक्स मैदानामधनं बघायला मिळतात परंतु बॅकस्लिपला जो खेळाडू आहे त्याच्याकडनं मात्र त्याला चांगलं बॅकअप दिलं जात आहे. कारण आतापर्यंत पाहिलं हे केतनचं शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, परंतु आतापर्यंत या षटकामध्ये मात्र त्याने चांगली गोलंदाजी केली म्हणावी लागेल. कारण पहिले 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू जर का पाहिले तर मात्र फुलर लेनचे त्याच्याकडनं बघायला मिळालेत. आपण पाहत आहोत या वाडा तालुक्यातील दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा अर्थात उपसरपंच चषक 2026 हा भव्य दिव्य थरार या ठिकाणी बघायला मिळत आहे. अर्थातच एसपी ग्रुप प्रेझेंट ही दर्जेदार स्पर्धा ही दर्जेदार टुर्नामेंट आपल्या भेटीला आली आहे. याही वेळेला खाली राहिला बॉल चांगला फटका तर बघायला मिळतोय.
लॉंग ऑफच्या रिझन मध्ये जात असताना या बॉलवर विचार केला तर एकच सिंगल मिळाली आहे. आजच्या दिवसात आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक अजित पवार ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये हे सातत्याने आपण टेनिस क्रिकेटमधलं एक नाव आपण या ठिकाणी पाहतोय समालोचकाच्या माध्यमातून. खूप अप्रतिम आवाज त्यांचा आपल्याला बघायला मिळतो. अनेक रील्सला मात्र त्यांच्या सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवर खूप सारे व्ह्यूज जात आहेत. तेच आजच्या दिवसात या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जोडले गेलेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅचकडे जाऊयात. मात्र केतन वेखंडे या वेळेला बॉल आलाय स्लॉट मध्ये आणि ओव्हर दी बॉलर आहे. डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं बॉल चाललाय सडक पे कडक. दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर एक मोठा फटका मात्र बघायला मिळालाय आणि तो जो बॅटर त्या ठिकाणी बघायला मिळाला तो हर्षल बिग बर्ड आहे या संघाचा आणि त्याच्या बॅटमधनं भव्य टायमिंग बघायला मिळालं. सर बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. यावेळी वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण विचार केला तर फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेला. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये शुभमनं बॉल यष्ट्यांवर आदळलाय सुद्धा परंतु इट्स सेफ असं दर्शवलंय पंचांनी. आणि त्या ठिकाणी विचार केला तर 2 कंप्लीट तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जात असताना मात्र धावचीत झालेत. आणि एकंदरीत संपूर्ण संघाचा मात्र विचार केला या पहिल्या इनिंगचा विचार केला. येस थर्ड अंपायरकडे मागणी केली आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी मात्र डिसिजन कळवतील. तत्पूर्वी आपण धावसंख्येचा विचार केला तर पहिली 5 षटकं संपली आहेत आणि इनिंग संपली आहे पहिली. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण पोहोचायचंय. आई गावदेवी हरोसाळे टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि तदनंतर त्यांच्या विपक्षामध्ये आपण जय हनुमान कोणसई ब हा संघ पाहणार आहोत. चला या कोणत्याही टीमचे कर्णधार आपण यायचंय टॉस साठी आणि दुसऱ्या बाजूने हरोसाळे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सो आपण सेकंड इनिंग कडे जाऊयात आणि सेकंड इनिंग जशी चालू होईल तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोनवरनं जॉईन होतील अजित पवार सर. थँक्यू. Check. Hello, check. Hello, check. इट्स अ सेफ. 2 धावा आहेत आणि एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर मात्र स्कोर कार्डवर जोडली गेली आहे ती म्हणजेच 59 आणि विजयाकरता 60 आव्हान म्हणजे पहिल्यापासून 12ची सरासरी राखण्यामध्ये यश आलं होतं. पहिल्या षटकात 10 धावा आलेल्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14, 24 त्यानंतर 36, 48 आणि आता आपण शेवटला पाहिलं तर 60 म्हणजे 12ची सरासरी राखण्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला यश आलंय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 चेंडूमध्ये करायच्या तुम्हाला 60 धावा. या 30 चेंडूमध्ये 60 धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील की रोखल्या जातील ते ऐकवण्याकरिता तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोनवर जॉईन होतील अजित पवार. थँक्यू. हे आवाज घुमलाई रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमलाई रण मैदानी चौकार षटकारांचा. उपसरपंच चषक चला या सामना दर्शन. भरलाय मानाचा.
पहिला बॉल पडायचा, टॉस करून घ्यायचा दर्शन. पहिला चेंडू पडायच्या आत आपण टॉस करतो याची नोंद असू द्या. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅचची गुरुनाथजी घरच साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेक केली जाईल. चला या मान्यवरांना. पंढरीजी वेखंडे साहेब आपण सुद्धा यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी आमच्या समवेत मात्र जॉईन होत आहेत. एका बाजूने बघायला मिळेल टीम अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स हरोसाळे आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम जय हनुमान कोणसई ब हा संघ आपल्याला बघायला मिळेल. जय हनुमान कोणसई ब संघाकडनं कॉलिंग असेल या ठिकाणी. SP असा कॉल दिलाय. मात्र टॉस जिंकला या ठिकाणी हरोसाळे टीमने. कॅप्टन जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय स्वीकार? फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला कारण मॅच स्टार्ट होतीये. दर्शन तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानानं व्यासपीठावर स्थान बनवायचं. जाऊयात मॅचच्या दिशेनं. त्या ठिकाणी मायक्रोफोनवर बदल करूयात. तुमच्या समोर जॉईन होतील अजित पवार सर. थँक्यू. थँक्यू सो मच. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026 हा रणसंग्राम पाहत आहेत. पहिलाच बॉल समोरच्या बाजूने लॉफ केला. एखादा वेशी कॉलिंग दिली तिकडे. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न झालाय आणि बॉल वेगाने बोलवण्याचा प्रयत्न आणि बॉल तिथे निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी दोन धावा आल्यात आणि त्याचमुळे 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल आता इकडे फलकावरती 2 आकडावरती जोडली गेली या मॅच मध्ये. मॅच इथे अगदी आपल्याला पाहिलं मिळते 2 संघाच्या दरम्यान. ती मॅच देखील पाहू शकतात आणि पहिलाच बॉल त्याच्यावरती 2 धावा आल्यात. हा बॉल थोडासा उंचावरती होता आणि त्याच्यावरती बॅकफुटला जाऊन पंच पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या रिझल्टमध्ये एका टप्प्याच्या करीज बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बीमर प्लस 7 दर्जेदार चौकार 4. हे चौकार षटकारांची लाट घुमू दे आज मैदानात, घुमू दे आज मैदानात, घुमू दे आज मैदानात. साऱ्या गावकऱ्यांनी प्रेक्षकांनी मैदान आज यो भरलाय रे, मैदान आज यो. ब्रिजचे सिग्नल देखील जारी असतील. तिथे खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूला फेकून दिला. बॅकफुट पंच इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट ओव्हर दिलो. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल थांबेल का? इथे बॉल थांबवण्याचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग होती तिकडे परंतु चांगली कॉलिंग दिली आहे. आता एक सिंगल धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि त्याच्यानंतर धाव घेतली नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतो. चांगली कॉलिंग दिली होती. धाव देखील कंप्लीट झाली असती परंतु मनसुबे होते की तिकडे बॉल अडला गेला आणि त्याच्यानंतर एकही धाव नाहीये. आता इकडे पाहू शकतात की 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. त्याच्यामध्ये 2 चेंडूचा खेळ आय थिंक कंप्लीट झाला आणि त्याच्यामध्ये धावांचा वेग फलकावरती 7 आकड्यावरती जोडला गेलाय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये तो आपल्याला बघायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवरून दिनेश आहेत आणि दुसऱ्या बाजूने शुभम आणि विकास. समोरच्या बाजूने बॉल लॉफ केला. इथे फटका तो फसला गेलाय. कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु हातामध्ये बॉल विसावला आणि त्यानंतर जर पाहिलं तर स्लिप झाला बॉल हातामधून आणि तिथे धरतीला गॅदर होत असताना आपल्याला बॉल बघायला मिळतोय. एक सिंगल धाव त्या बॉलवरती देखील कंप्लीट झाले. षटक क्रमांक पहिलं मेंढेटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्याच्यामध्ये एक सिंगल धाव ही फलकावरती जोडली गेली. संघाची टोटल आता 8 आकड्यावरती जोडली गेली आहे. टार्गेट सेट आहे 59 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत आणि 60 बनवायचे आहेत आय थिंक आणि 59 धाबा पूर्वार्धाच्या काळामध्ये जोडल्या गेल्यात. चांगला खेळ सध्याच्या घडीला पाहत आहेत. तिथे 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पहिला बॉल त्याच्यावरती 2 धावा देन बीमर त्याच्यावरती चौकार. एक डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव आली आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 8 या अंकांवरती जोडली आहे.
लेफ्ट हँडर बॅटर त्याच्याच विपक्षामध्ये खेळाडू देखील तैनात आहेत तिकडे आणि चांगला खेळ करू जाणतायत आणि त्याच खेळाच्या जोरावरती बॅटिंग देखील आकारावं लागेल. एक तगडी टोटल आहे 5 षटकांमध्ये आणि तिथे जर पाहिलं तर 60 धावांचं लक्ष समोर जोडलं गेलं या मॅचमध्ये. दिनेश चेक. अरुणजी जाधव, आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. फटका पुन्हा एकदा ती चुकी होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सातत्याने या चुका होतात आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की चुका आणि चुकांमधूनच काहीतरी नवीन शिका. परंतु या चुका सातत्याने होत असतील तर तुम्हाला त्या चुकांचं भुगतान देखील करावं लागेल. तिकडे 4 चेंडू आणि त्याच्यामध्ये एकंदरीत जर पाहिले तर 3 झेड इथे सुटले गेलेत. फील्ड करणारी टीम तिकडे जर पाहिली तर या चुकांचं भुगतान करावं लागेल त्यांना. एकंदरीत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला पाहू शकतात की त्याच्यावरती 3 झेल सोडले गेलेत. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. धावसंख्या चालक फलकावरती 9च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. पुढचा बॉल समोरच्या बाजूने बॅक टू बॉलर अगदी पाहू शकतात की बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर एक निर्धाव बॉल इथे काउंट झालाय. 5वा बॉल, त्याच्यावरती धावा नाही आहेत. धावसंख्या 9 आकड्यावरती जोडली गेली आहे. 12 ते 13 धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला घ्यावा लागतील. त्या इंटेन्शनने तुम्हाला खेळावं लागेल आणि सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात आणि पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने इव्हन गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल डीपमध्ये वेगाने चालला आहे. वाडिश लॉंगॉनचे खेळाडू वेगाने येतात आणि बॉलला फील्ड करतात. बॉल रिटर्न करतात. एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 10 रन, लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड. आक्रमण केलं आणि त्याचमुळे हा चौकार. पुन्हा समोरच्या बाजूने ड्राईव्ह केला बॉल. आता तिथे जर पाहिलं तर हलकीशी मिसफील्ड झाली आणि त्याचमुळे एक सिंगल धाव आणि सिंगलला डबलमध्ये वेगाने परावर्तित केलंय. तेवढा वेळ देखील मिळाला गेला. एकच धाव घेतली आहे आय थिंक आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलक 15 आकड्यावरती जोडला गेलात. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र इथे केला जातोय. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिलाच बॉल, त्याच्यावरती चौकार, देन एक सिंगल धाव. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तिथे जर पाहिले तर 3 विकेट मिळाले असते तर या मॅचमध्ये इम्पॅक्ट पडला असता की गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं असतं. परंतु इथनं फील्ड करत असताना काही चुका झाल्यात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ओपनिंग पॅरेसमध्ये जे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, शुभम आणि विकास, त्यांच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या वेळेस पार्टनरशिप बनते ना त्यावेळेस एक मोठी टोटल होत असताना आपल्याला बघायला मिळते. हा बॉल पायातला होता, अगदी जडमध्ये होता आणि त्या बॉलवरती दिशा देण्याचा प्रयत्न सन्मानित केला आणि त्याचमुळे हा डॉट बॉल इथे बघू शकतात. संघाची टोटल आता फलकावरती आपल्याला बघायला मिळते. तिथे 15 धावा जोडल्या गेल्यात. 1.2 चेंडू, 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. विकास, त्याच्याच विपक्षामध्ये खेळाडू तैनात. पुनश्च एकदा गतिमान चेंडू, भन्नाट वेग, गतीवर स्वार,
परंतु त्याच्यावरती पंचांचा इंटरेस्ट आणि पंच देखील सांगतायत की लाईन मिस केली आहे, फर्स्ट व्हाईट लाईन तिच्या बाहेर बॉल. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांनी तिकडे क्षमा देखील मागली की बॅट शेष लागले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा निर्धाव बॉल असेल, बॉल काउंट केला जाईल. डॉट चेंडू आला आहे, पहिलाच बॉल त्याच्यावरती चौकार आणि त्याच्यानंतर प्रणित या खेळाडूचा चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय तिथे. पुन्हा एकदा अगदी जर पाहिलं तर स्लॉक करायचा होता परंतु बॉल थोडासा बाहेर राहिला. ॲक्शन लिपमध्ये पाहू शकतात की बॉल पडला, त्याच्यानंतर जर पाहिलं तर अगदी उजवी स्टिक मिस करण्याचा प्रयत्न आणि तोच जर पाहिलं तर बॉल वेगाने निघून गेला आहे. बॉल कट करण्याची क्षमता होती तिकडे परंतु आतमध्ये बॉल आलाच नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तिथे बॅटर मिस झालेत. राऊंड लेगचा चेंडू आहे आणि त्याचमुळे हा व्हाईट बॉल येतोय. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा फिरवलं गेलं आहे. पडल्यानंतर अगदी जर पाहिले तर बाहेरच्या बाजूने बॉल कट होताना आपण पाहत आहेत आणि त्याचमुळे जर पाहिले तर पहा बॉल पडला, त्याच्यानंतर अगदी बाहेरच्या बाजूने काढले बॉल आणि त्याचमुळे हा डॉट बॉल पाहत आहेत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. वैयक्तिक प्रणितने तिथे 6 धावा खर्च केलात. कमबॅक खूप चांगला केलाय. पुन्हा एकदा हाही बॉल अगदी वेगाने निघून गेलाय. गतिमान बॉल पाहिला मिळतोय. षटक क्रमांक 2 हे कंप्लीट होत असताना आपण पाहत आहात आणि पहा बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने तिथे मुवमेंट प्राप्त करतोय. इथे दुसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, लॉस ऑफ चला स्पीडअप करायचं आहे, मॅच सुरू करायची आहे. 2 षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती दबा आता इथे जोडल्या गेल्यात. अर्थातच 16 आकड्यावरती विकेट नाही आहे आणि त्याचं बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे या मॅचमध्ये. चांगला खेळ आकारावा लागेल, चांगल्या दर्जाचा खेळ इथे दाखवावा लागेल. दिनेश बॉलिंग ट्रॅकवरती आले आणि त्याच्याच विपक्षमध्ये खेळाडू देखील आहेत तिकडे. शुभम जर पाहिलं तर तो देखील गुड डे 11 वसुरी संघासाठी खूप चांगली बॅटिंग करू जाणतोय आणि तो शुभम. पुन्हा एकदा शुभमच्या बॅटच्या रायडरमध्ये चेंडू आला. बॉल बिटवीन गॅप वेगाने चालला होता. डीपमधनं खेळाडू वेगाने येतात, पुढे सरसावतात आणि त्याच्यानंतर बॉल रिटर्न करतात आणि फेकी खराब आणि त्याच्याचमुळे बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे आणि पंच देखील सांगतायत की हा चौकार आणि एकंदरीत धावा देखील इथे काउंट होतील. बॉलून पूर्ण केलेल्या धावा आणि त्याच्यानंतर हा चौकार एकंदरीत 6 धावा त्याच्यामध्ये फलकावरती ऍड होता असताना पाहिलं मिळतात. पहा तिथे हलकीशी मिसफिल्ड झाली. बॉल तिथे स्टंपवरती लावायचा होता आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बॉल वेगाने निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 4 धावेसाठी. पुढचा बॉल पुन्हा लॉफ केलाय, बॉलला फेकून दिलाय. फ्लाय करत असताना बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. हा बॉल आता मिड विकेटला क्लिअर झालाय. जन्नाटेदार सिक्सर. जबरदस्त फटका आधीच्या बॉलवरती तो आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा दिनेश तयार आहेत शुभमच्या विपक्षात. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इवन गॅपमध्ये गेलाय आणि त्याचमुळे बॅकवर्ड पॉइंटला भेदून बॉल सरळ निघून जाईल शुभमच्या बॅटमधनं. जन्नाटेदार चौकार 4. त्यांनी आयोजन केलंय दमदार थँक्यू सो मच.
2.2 चेंडूचा खेळ इथे पाहू शकतात की 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर काउंटर अटॅक केला जातोय. शुभम हा खेळाडू मैदानाच्या मध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. सध्याच्या घडीला त्याने खूप चांगला खेळ दाखवलाय. पुन्हा एकदा शुभमच्या बॅटमधलं बॉल समोरच्या बाजूने ओव्हरती लॉग ऑन सीमारेषेच्या पलीकडे शुभम नावाचा जप करीत बॉल आउट ऑफ दी फार सिक्सर. क्या बात आहे, क्या बात आहे. पॅनल्टी मेट षटक होता आणि त्याच्यामध्ये शुभमचा काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा लॉफ करायचा होता समोरच्या बाजूने, परंतु बॅट अँड बॉल मध्ये तेवढंच प्रॉपरली कनेक्शन नव्हतं आणि त्याचमुळे एका धावेची कॉलिंग दिली आहे. आता इकडे जर पाहिलं तर शुभम या खेळाडूने खूप चांगला खेळ केलाय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि तिथे धावसंख्या सालेक फलकावरती 39 आकडावरती जुडला गेलाय. त्याच्यामध्ये शुभम तो देखील खूप चांगला खेळ त्याने केलाय मॅचमध्ये. दमदार बॅटिंग. पहिल्या 5 चेंडूचा जर विचार करायचा गेला तर तिथे पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्या, त्याच्यानंतर 6 4 रन, त्याच्यानंतर पुन्हा 6 आणि त्यानंतर एक सिंगल धाव. आता स्वतःला सेव्ह केलंय आणि अंतिम बॉलसाठी जर पाहिले तर स्ट्रायकिंग एंडकडे विकासला आणलंय, ज्या विकासने पाहू शकतात की सिंगल डबल. यावेळेस पुनश्च दाडबा बॅटनं क्रॉस बॅटनं हा फटका होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते आणि प्रयत्न यशस्वी झालेत. इथे षटक क्रमांक 3 ते देखील कंप्लीट झालंय. 41 आकडावरती बिनबाद धावा फलकावरती जोडल्या गेलात. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 41 धावा फलकावरती. व्हॉइस ऑफ वाडा अर्थातच अक्षयजी पांडव सर इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. SB ग्रुप बिलोशी पुरस्कृत सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत असेल. मोस्ट वेलकम. बारा चेंडू 19 धावेची गरज आहे. शुभम ज्याने खूप चांगला खेळ केलाय. 13 मध्ये 36 त्याच्या वैयक्तिक आहेत. दुसऱ्या बाजूने विकासाला साथ खूप चांगल्या पद्धतीची देतोय. कमी गतीचा बॉल ओळखणं थोडंसं कठीण झालंय आणि त्याचमुळे जर पाहिले तर तिथे पहिलाच बॉल शुभम मिस झालेत. आता इथनं प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलणार आणि जर पाहिलं तर इथनं विकेट किंवा डॉट बॉल या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकणार आणि त्याच प्रयत्नात आहेत तिकडे जितेश. पहिलाच बॉल त्याच्या माध्यमातून गती परिवर्तन केलं आणि त्याचमुळे हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथनं जितेशला करावे लागेल. एका बाजूने ओम स्वास्तिक सारसी आणि दुसऱ्या बाजूने गुड्डू इलेव्हन वसुरी संघ पाहत आहेत. पुन्हा एकदा पायातला बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा मनसुबा होता. आता इकडे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हलकीशी चूक झाली आहे आणि घ्या त्या चुकीचं भुगतान आता करावं लागेल तुम्हाला. एक सिंगल धाव फलकावरती अगदी वेगानं इथे पलून पूर्ण केली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने 42 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आता इथनं प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाच्या माध्यमातून जी चांगली कामगिरी होणार ना, तिथे जर पाहिलं तर गुड्डू इलेव्हन वसुरी संघ या मॅचमध्ये थोडासा स्ट्रगल करत असताना आपल्याला बघायला मिळणार आणि त्याच्यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. कारण जर पाहिलं तर गोलंदाज जितेशने खूप चांगली गोलंदाजी या 2 चेंडूवरती केली आहे. चांगलं चेंडू टाकलेत. पहिलाच बॉल तो थोडासा वाकाच्या बाहेर होता, त्याच्यानंतर एक जडमध्ये असलेला चेंडू टाकला आणि त्याच्यावरती देखील एक सिंगल धाव फलकावरती अगदी वेगाने कंप्लीट झाली आहे. आणखी 4 बॉल राहिलेत. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि विकासने बॉल मिड विकेटच्या पलीकडे फेकून दिलाय. सिक्सर. धन्यवाद. पहा एक धमाकेदार सिक्सर आपल्याला इथे बघायला मिळतो आणि त्याचमुळे धावसंख्या सालिक देखील फलकावरती आता 48च्या घरामध्ये पोचत असताना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल त्या
त्याच्यावरती फुल टोल वसूल केला जातो आणि फेकून दिलं बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. बॉल जर पाहिले तर थोडासा बॅटच्या दूर राहिला आणि त्याचमुळे जर पाहिले तर हा पंचाच्या माध्यमातून व्हाईटचा सिग्नल आलाय. 5 धावेची गरज राहिली आहे. मॅच इथनं जर पाहिली तर ती गुड्डी 11 वसुरी संघाकडे झुकत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय, पुल केलाय आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल केलाय. सिक्सर.